मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. मी आहे अनिता आणि मी स्नेहा. मनाच्या मंदिरी जागवूया चेतना. अर्थ लाभो जीवनाला, अर्थ लाभो जीवनाला, हीच आमुची प्रार्थना. चेतना माझ्यातही, याच्यातही त्याच्यातही. चेतना माझ्यातही, याच्यातही त्याच्यातही. पृथ्वी जल आकाशन, पृथ्वी जल आकाशन. वायुतही तेजातही, विश्वव्यापी या स्वरूपा. नित्य माझी वंदना. मागणी हातात या सामर्थ्य. एक आहे मागणी हातात या सामर्थ्य. भीक लाचारी दयेचा स्पर्शनाभास होवो, स्पर्शनाभास होवो. कष्ट करू आयुष्य फुलवू, मंत्र जप रे तू मनो. घेतले व्रत आज आम्ही, स्वप्न ते सत्यात येवो. घेतले व्रत आज आम्ही, स्वप्न ते सत्यात येवो. दीन दुर्बल वंचितांचा, दीन दुर्बल वंचितांचा विसरणा होवो. या जगी आनंद नांदो, ही मनाची कामना. अर्थ लाभो जीवनाला, अर्थ लाभो जीवनाला. हीच आमुची प्रार्थना.
बघ किती छान प्रार्थना आपण आता सुरुवातीला ऐकली स्नेहा. या प्रार्थनेमध्ये एक कडवं आहे की एक आहे मागणे हातात या सामर्थ्य येवो, भीक लाचारी दयेचा स्पर्शन आम्हास हो, वाह. कष्ट करू आयुष्य फुलवू मंत्र जपरे तू मना. खरंच किती छान हे कडवं आहे. म्हणजे याच्यामधनं आपल्याला समजतं की आपल्या हातात सामर्थ्य आहे. आणि तर आपल्या हातात सामर्थ्य आहे, पण सामर्थ्याबरोबरच आणखी एक गोष्ट आहे आपल्याला पुढे जाण्यासाठी, ते म्हणजे आत्मविश्वास. हो. म्हणजे प्रत्येक यशस्वी पुरुष असू दे किंवा स्त्री असू दे, यशाची गुरुकिल्ली म्हणजे आत्मविश्वास. आणि त्यामुळे यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वासानं अडचणीवर मात करणं अतिशय गरजेचं आहे. नक्कीच. म्हणजे जर का जिद्द नसेल, आत्मविश्वास नसेल आपल्यामध्ये, तर आपण कोणतीही गोष्ट पार पाडू शकत नाही. आणि त्यासाठी खरं तर अनेक अडचणींनी सामोरं जावं लागतं. म्हणजे अनेक गोष्टी अशा असतात की त्या आपल्याला पार कराव्या लागतात, पण त्यावेळी हतबल व्हायचं नाही. बरोबर. आणि त्या असं पण दिसून येतं की पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त अडचणींना सामोरं जावं लागतं. नक्कीच. म्हणजे परिवाराचं पण असू दे किंवा बाहेरचं पण असू दे, कुटुंबातील अनेक अडचणींवर त्यांना मात करावं लागतं. तर अशा वेळी आपण असं म्हणतो की महिला अबला म्हणून म्हणजे आपला उल्लेख केला जातो. पण आपण बघितलं तर इतिहासात म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी पुरुषांना सुद्धा खांद्याला खांदा लावून इंग्रजांशी लढा दिला. तर त्याचप्रमाणे स्त्रियांना समाजात दुय्यम स्थान असताना सुद्धा सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक परिवर्तनाच्या कामाबरोबरच स्त्री शिक्षणाचं बीज सुद्धा रोवलं. आणि त्याच्यामुळेच असं वाटतं की महिलांनी स्वतःला सक्षम बनवून पैसे मागणाऱ्या न राहता देणाऱ्याच्या भूमिकेत आलं पाहिजे. नाहीतर आपण अनेकदा असं होतं, अहो मला पैसे द्या, अहो मला भाजी आणायची. म्हणजे आपल्याला काहीही छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा असं यांच्याकडून वगैरे पैसे मागत असतो. नक्कीच. लहान असताना ती आपल्या वडिलांवरती अवलंबून असते, त्यानंतर लग्न झाल्यानंतर ती नवऱ्यावरती, आणि त्यानंतर मुलांवरती. म्हणजे जसं तिचं वय वाढत जाईल त्यानंतर ती आपल्या मुलावरती अवलंबून राहते. नेहमीच आपण आपल्या छोट्या गरजा सुद्धा मग कधीतरी पैसे नसल्यामुळं मारून घेतो. म्हणजे ते इच्छा मारणं ही पण एक त्यामध्ये आलीच एक त्यामुळे गैरसोय. हो. त्यामुळे पैसे मागणाऱ्या न राहता देणाऱ्याच्या जर भूमिकेत आपण आलो तर आपण पण आपल्यावर गर्व करू. म्हणजे नक्कीच आपल्याला आपला अभिमान वाटू शकतो. आणि खरंच का असं जीणं जगायचं. मी तर म्हणते की जिथं की स्त्रीलाही 2 हात आहेत, 2 पाय आहे, विचार क्षमता आहे, आणि त्याचबरोबर कुठल्याही परिस्थितीशी सामना करण्यासाठी जी सहनशक्ती लागते ती स्त्रीमध्ये जास्त आहे. म्हणजे असे अनेक सर्वेक्षण केले जातात. असे अनेक सर्वेक्षण पण झालेत. आणि वुमन अँड एंटरप्रिन्युअरशिप इन इंडिया, तर यामध्ये त्यांनी हे केलंय की तरुण वयात आणि अल्प भांडवलातील महिला उद्योग क्षेत्राची पायरी चढून यशस्वी होतात. म्हणजे बरेचदा आपण असं म्हणतो की आपल्याकडे भांडवल नाही आहे किंवा आर्थिक पाठबळ नाहीये, तर आपण काय करायचं. पण घरच्या घरी असे बरेच लघु उद्योग करू शकतो आपण, आणि त्यामध्ये सुद्धा आपली प्रगती साधू शकतो. त्याचबरोबर अनेक महिलांना तर असंही सांगितलं जातं की हे ठराविक कार्यक्षेत्र हे तुमच्यासाठी नाही. म्हणजे त्यापासून तुम्ही वंचित आपल्याला लांब केलं जातं एखाद्या गोष्टीपासून, पण आता अशी कोणतीही गोष्ट नाहीये की ती स्त्री करू शकत नाही. नक्कीच. आणि अशाच वेगवेगळ्या उद्योगांना चोखाळणाऱ्या अनेक अशा महिला आहेत की ज्यांच्या मुलाखती आपण आपल्या कार्यक्रमातनं सादर करत असतो. तर आज अशीच एक मुलाखत आहे. रंजन कुमारी सुतार यांच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत उद्योग दीपिका या कार्यक्रमातून. त्यांच्याशी बातचीत केली आहे माधुरी केस्तीकर हिनं. ऐकूया. ठीक आहे. सख्यांनो, मिळून रजनी या कार्यक्रमामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आणि आपल्या या कार्यक्रमामध्ये आपल्या एक सखी तिने काय वेगळं केलं, कशा प्रकारे संसाराला मदत केली आणि त्यातून स्वतःचं अस्तित्व कसं शोधलं हे सांगत असते. आज सुद्धा अशीच एक सखी आपल्याकडे आलेली आहे. तिने काय काय केलेलं आहे तेही आपल्याला सांगणार आहे. तर स्वागत करूया रंजन कुमारी सुतार यांचा. नमस्कार रंजनताई. नमस्कार. आता तुम्हीच आम्हाला सांगा की तुम्ही काय काय करताय आणि त्याची सुरुवात कुठून केली तुम्ही. आता आमचं गोकुळ पेप्सी म्हणून मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. बर. तसंच पेप्सीसाठी लागणारी सिलिंग कटिंग मशीन बर ते तयार करायचं. म्हणजे आपल्या लहान मुलांची जे पेप्सी खातात. आईस कांडी. अच्छा. हा. त्याचंही मॅन्युफॅक्चरिंग आहे. शिवाय त्याला लागणारी मशिनरी त्याचंही मॅन्युफॅक्चरिंग आहे. बरं. याची सुरुवात कुठून झाली तुमच्या या उद्योगाची? सुरुवात झाली ती इंग्रजी मराठी टंकलेखन, परत प्रपंच वॉशिंग पावडर म्हणून होती, त्याची मार्केटिंग,
चिंच पावडरची मार्केटिंग, दिपवाळी ग्रीटिंग कार्ड, कॅलेंडर हे आम्ही म्हणजे फर्मच्या नावे तयार करून प्रिंट करून मागून देत होतो लोकांना. स्वतःची फर्म होती, पण हे पहिल्या स्टेपला त्यातून 4 पैसे मिळावेत म्हणून चालू केलेलं. बर. त्याच्यानंतर हे सेवाना इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस म्हणून कंपनी आहे केरळची. बर. तर त्या कंपनीची जाहिरात होती की आम्हाला डीलर्स नेमणे आहे अशी. बर. मी अप्लाय केला त्यावेळी. बर. अप्लाय केला त्यावेळी त्यांनी मान्य केलं की डिस्ट्रीब्युटरशिप द्यायची. पण त्यांनी ज्यावेळी व्हिजिट दिली गोकुळ शिरगाव आमच्या घरी, त्यावेळी म्हणजे असं घर झोपडी वजा होतं. बर. ह्यांना बसायला पण जागा नव्हती कस्टमरना. बर. तर ते म्हटले की नाही, ह्याच्यासाठी तुम्हाला शोरूम साठी जागा पाहिजे, म्हणजे कोल्हापूर सिटी मध्ये पाहिजे. कोल्हापूर पासून 8-10 किलोमीटर, आणि ते पण खेडेगाव आहे. तर तिथं मी देऊ शकत नाही म्हटले डिस्ट्रीब्युटरशिप. मग त्यावेळी हनुमान सहकारी दूध उत्पादक संघ येळगुड, तिथे सेक्रेटरी होते धनवडे साहेब म्हणून. त्यांनी सांगितलं की तुमचा हा प्रश्न आहे तो त्याच्यावर हे तुम्हाला मिळेल, तुम्ही आमच्या साहेबांशी चर्चा करा. मग वसंतराव मोहिते साहेब येळगुडचे हे एमडी, त्यांच्याशी त्यांना भेटले, बोलले. तर त्यांनी सांगितलं आमची जी दाऊ कॉर्नरला शाखा आहे त्याच्यामध्ये तुमचं टेबल बसण्याइतपत आम्ही जागा देऊ शकतो तिथं म्हटले. मग त्यावेळी जागेची तरी हे मिटली, पण प्रॉब्लेम होता तो परत पैशाचा प्रॉब्लेम होता. बरोबर. त्यावेळी 4-5 हजार मार्केटमध्ये मिळायचे म्हणजे अवघड होतं. बरोबर. तर त्यावेळी अर्बन बँक, कॅनरा बँक यांनी पत नसताना पण त्यांनी कर्ज दिलं. बर. आणि ह्याची सुरुवात झाली. अच्छा. संसाराला हातभार लागावा म्हणून तुम्ही थोडीशी ही सुरुवात केली. हो, सुरुवात केली. अच्छा. तुमचं शिक्षण कुठे झालं, म्हणजे तुमचं माहेर कुठलं मुळातलं? माझं माहेर सांगली जिल्हा कवटेमहांकाळ तालुक्यातला आरेवाडी माझं गाव. बर. हो, लग्न होऊन इकडे आले. लग्न झालं त्यावेळी माझं 11वी पर्यंत शिक्षण झालेलं. बर. 11वी पासून BA BEd पर्यंत शिक्षण मी इथं पूर्ण केलं. बर बर बर. आणि शिक्षण चालू असताना हे केलं का तुम्ही शिक्षण पूर्ण? नाही, शिक्षण चालू असताना मी हे केलं. का बरं, म्हणजे तेव्हा तुम्हाला असं का करावं असं वाटलं? कारण माझ्या मिस्टर जिल्हा परिषदला सर्व्हिसला होते. बर. आणि पगार तसा ह्याच्यापैकीच होता, म्हणजे कमीच होता, पेमेंट कमी होतं, आणि शिवाय लग्नासाठी मी कर्ज काढलेलं होतं, त्यातून ते पेमेंट कट होऊन जात होतं. बर 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 बर. म्हणून मग एक संसाराला संसाराला हातभार. आणि मेन म्हणजे माझं पण कसं कॉलेजचं शिक्षण इथं झालं. बर. त्यामुळे कॉलेजचा खर्च पण त्याच्यातच होता. अच्छा. त्यामुळे तुम्हाला असं मनापासून वाटलं की आपण हे काहीतरी करायला पाहिजे. अगदी लहानपणापासून तुम्ही असं ठरवलं होतं का तुम्हाला परिस्थिती समोर आल्यानंतर तुम्ही ठरवलं की आपण काहीतरी करूया? नाही, तसं म्हणजे लहानपणापासून मी ज्यावेळी म्हणजे माहेरी होती त्यावेळी पण माझी आई शिवणकाम करून हातभार लावत होती संसाराला. अच्छा. तसंच मी काहीतरी करावं असं वाटत होतं. बर बर बर. तुमची भावंड किती आहेत? आम्ही 7 भावंड आहेत. आणि वडिलांनी प्रत्येकांना म्हणजे शिक्षणात असं हे केलं नाही, मुलगा किंवा मुलगी असं म्हणत नाही, सगळ्यांना भरपूर शिकायला दिलं. अच्छा. थोडस दुष्काळग्रस्त भाग आहे? हो, दुष्काळ, पूर्ण दुष्काळ आहे. अच्छा. अशा ह्याच्यात सुद्धा त्यावेळी माझ्या 2 बहिणी शिक्षिका आहेत. भाऊ आहे तो पण BSc BEd, तो पण शिक्षक आहे. बर. सगळ्यांना एक बहीण BSc BEd आहे. हा. पण म्हणजे तुमच्या वडिलांनी तुम्हाला प्रोत्साहन दिलं होतं शिक्षणासाठी? हो. अच्छा. मग तेव्हा तुम्ही आणखीन काही करत होता, कारण तसं ते खेडेगाव असणार? हो, खेडेगाव आहे, पण तिथं आमच्या गावी फक्त 7वी पर्यंत शाळा आहे. पण वडिलांनी आम्हाला मिरज सारख्या ठिकाणी ठेवलं, शिक्षणासाठी ठेवलं. बर बर बर. आणि तिथून हे केलं. अच्छा. आणि 11वीत तुमचं लग्न होऊन तुम्ही कोल्हापुरात आला? हो. अच्छा. खूप छान. आणि तुम्ही डीलरशिप बद्दल सांगत होतात, तर मग ती डीलरशिप तुम्हाला मिळाली, त्याच्या पुढे तुम्ही काय केलं? त्याच्या पुढे ह्याची शोरूमची पण हे झालेली, परत पैशाचा पण प्रॉब्लेम थोडासा बँकेकडून मिळाला. त्याच्यानंतर ज्यावेळी 91ला कंपनीच्या एमडीने भेट दिली त्यावेळी आमची म्हणजे इथं मशीन विक्री नंतरची सेवा, कारण आमचं त्यावेळी ब्रीद होतं की 24 तासाच्या आत कस्टमरला सेवा द्यायला पाहिजे, कारण मशीन विकलं की तिथं विषय संपत नाही, त्याचा परत मेंटेनन्स येतो. बरोबर. तर त्याच्यासाठी 24 तासाच्या आत त्यांना सेवा मिळेल असं एक ब्रीद होतं. तर काही वेळा काय व्हायचं, मी कॉलेज करून करत होते, त्यामुळे कॉलेज झाल्यानंतर ज्यावेळी ऑफिसला गेलेले असायचे त्यावेळी वर्कर बाहेरच्या मेंटेनन्स बाहेर गेलेले असायचे. त्यामुळे जर एखाद्या लांबून पार्टी आली असेल रिपेअरिंग साठी तर तो प्रॉब्लेम यायचा, कुणाकडून करून घ्यायचा, कारण मला पण जमत नव्हतं. मीच एक दिवस ठरवलं की एवढ्या लांबून पार्टी येणार, त्यांना मी सांगणार की आज नाही होणार, हे उद्या माणूस आल्यावर करून घेते.
त्यांचे डबल हेलपाटे होणार, बरोबर, कस्टमरना पण त्रास होणार. त्याच्यापेक्षा मीच एक दिवस ठरवलं की बघूया ह्यात मशीन मध्ये आहे तरी काय. बर, मग एक दिवस पूर्ण मशीन ओपन करून ठेवलं, डिफेक्टिव्ह पार्ट आणि त्याचे जे आता चालू मशीन आहे त्याचे पार्ट काय चेंज दाखवतोय किंवा एक एक पार्ट मशीनचा काढायचा, बर, त्याच्यानंतर मशीनला काय प्रॉब्लेम येतोय बर, हे चेक केलं स्वतः बसून. बर, 1-2 दिवस घालवले त्याच्यामध्ये. अच्छा, आणि त्याच्यामुळे मला ते मेंटेनन्स करत असतानाच मी स्वतः करायला सुरुवात केली. मेंटेनन्स बर, करत असताना त्यातलं थोडंसं नॉलेज वाढलं. परत मी ज्यावेळी हे मेंटेनन्स करताना काही प्रॉब्लेम यायचा त्यावेळी मी डायरेक्ट कंपनी MD ना फोन करत होते हा, आणि ते सांगतही होते की हे तुम्ही करून बघा असं. कसली मशीन्स होते तुमची ती? प्लास्टिक बॅग पॅकिंग मशीन, हे लाईटवर चालणारे आहेत. अच्छा, प्लास्टिक बॅग पॅकिंग करणारे म्हणजे लाईट वरती जे असतात, लाईट वरती असतात ती. अच्छा, ते पूर्ण तुम्ही खोलून बघितलं? ते खोलून त्याचं म्हणजे काही प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणजे कुठला पार्ट डिफेक्टिव्ह झाल्यानंतर काय प्रॉब्लेम येऊ शकतो हे मी चेक केलं स्वतः. हा हा हा, त्याच्यानंतर त्यातली माहिती वाढत गेली माझी. बर, त्याच्यानंतर मी MCADचं ट्रेनिंग केलं 1-1.5 महिन्याचं. बर, हे काय उद्योजकता असतं? विकास प्रशिक्षण म्हणून. उद्योजकता विकास प्रशिक्षण. बर, ते प्रशिक्षण 1.5 महिन्याचं पूर्ण केलं. त्यावेळी असं लक्षात आलं की ते तुम्हाला कोणी सांगितलं? नाही, ते पेपरवरती जाहिरात वाचूनच मी प्रशिक्षण केलं, पेपरमध्ये जाहिरात वाचून. त्याच्यानंतर मी ते ज्यावेळी ट्रेनिंग पूर्ण केलं त्यावेळी एक आत्मविश्वास आला की मी ह्याच्या पुढेही जाऊन काहीतरी करू शकते. त्यावेळी मग मी गोकुळ पेप्सी म्हणून, हे पेप्सीचं कसं आहे, लोकांना वाटतं की 5 लाख 10 लाखाचा प्रोजेक्ट आहे, पण ते 1500 रुपयाच्या मशीनवरती पण आपण करू शकतोय. 5,000 पासून 5 लाखापर्यंत त्याचं भांडवल गुंतवणूक करू शकतोय. त्याच्यासाठी ते दाखवून, आणि लोक सांगत नाहीत माहिती की पेप्सी कशी करायची वगैरे. त्याच्यासाठी मी स्वतः पेप्सीचं प्रोडक्शन चालू केलं, गोकुळ पेप्सी म्हणून. त्याच्यामध्ये इतर महिला पण तयार व्हाव्यात. 1500चं मशीन घेतलं तर ते दुपारी ज्यावेळी वेळ असतो त्यांना जेवण वगैरे आवरल्यानंतर, तर 1 तासभर घालवलं तर ते त्यांचं एक दिवसाचं जे 100-150 रुपये ते मिळवू शकतात, बरोबर, घरी बसल्या. तर त्याच्यासाठी एक गोकुळ पेप्सी कसा बनवावा ही पेप्सीची पुस्तिका काढली. त्याच्यामध्ये तुम्हाला मटेरियल कुठे मिळते, मार्केटिंग कसं करायचं, कुठं पेप्सी जाते, हे सगळी माहिती आहे. तुमचं मटेरियल कुठे मिळतं, त्याचं मिक्सिंग कसं करायचं, त्याच्यासाठी काळजी काय घ्यायला लागते, लायसन्स वगैरे, त्याची सगळी माहिती दिली त्या पुस्तकामध्ये. बरं, म्हणजे हे ज्ञान तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही इतरांनाही ते दिलं. कारण हा खरा व्यवसाय महिला करू शकतात घरच्या घरी, आणि त्याला भांडवल गुंतवणूक काही नाहीये. तुमची 4-5 हजार रुपये तुमचे झाले की तुम्ही आरामात व्यवसाय करू शकता तो. त्याच्यानंतर ज्यावेळी 91ला MD ने भेट दिली आमच्या ऑफिसला, त्यावेळी त्यांनी इतर म्हणजे कस्टमरना भेटले, त्यांनी त्यांचा विचारलं फीडबॅक. त्यावेळी त्यांनी सांगितलं की ह्यांची सेवा चांगली आहे, बिझनेस सर्व्हिस नीडची. त्यावेळी त्यांनी आम्हाला पश्चिम महाराष्ट्र टोटल दिलं. डिस्ट्रीब्युटर पहिला, हो, कोल्हापूर जिल्हा होता, त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र टोटल दिलं मार्केटिंग साठी. याच्यामध्ये कुठले कुठले जिल्हे येतात? सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, गोवा येतो, कर्नाटक येतो, अच्छा, थोडा भाग येतो. बर, मग हे याच्यासाठी तुम्हाला तिथे प्रत्यक्ष जावं लागतं? पूर्वी जावं लागत होतं, पण आता डीलर्स आहेत, आमचे सब डीलर्स आहेत. बर, त्यांच्या थ्रू होतं. मेंटेनन्स वगैरे असेल तर जातो माणूस, पण ते करतात. तुम्ही इथे बसून सगळं ते हँडल करू शकता. हो, आणखी त्याच्यानंतर ज्यावेळी 94ला कंपनीने भेट दिली त्यावेळी 94ला सांगितलं की तुम्ही मुंबईला ऑफिस ब्रांच चालू करा. अरे बापरे, कारण मुंबईमध्ये कॉम्पिटिशन भरपूर होतं आणि बऱ्याच कंपन्यांची मशीन आलेली मार्केटमध्ये. त्यासाठी तुम्ही इथलं काम बघितलं त्यांनी आणि सांगितलं मुंबईला ब्रँच तुम्ही सुरू करा. तुमचा काय 2-3 वर्षाचा खर्च आहे पहिला सुरुवातीचा, तो कंपनी पे करेल. बर, आता मुंबईला ब्रँच आहे तरी पण 94 पासून आतापर्यंत व्यवस्थित चालू आहे. ती जागा आता स्वतः खरेदी केली. वा, म्हणजे तुम्ही ते चॅलेंज स्वीकारलं आणि ते पूर्ण करून दाखवलं. वा, पण म्हणजे आता तुम्ही हे व्यवसाय केलेला आहे, मग त्याच्यासाठी परत अनेक गोष्टी असतात. एक तुम्ही डीलरशिप घेतल्यानंतर किंवा डिस्ट्रीब्युशनशिप घेतल्यानंतर त्याचे अनेक पुन्हा कागदपत्र असतात. हे सगळं तुम्ही स्वतः बघता? हो, स्वतः बघते. त्याचे जी बिल असतात, त्याचं पेमेंट जे असतं किंवा तुम्हाला जे येणं असतं, तुम्ही कंपनीला जे देणं असतं ते सगळं मी बघते. अच्छा, येणं पण असतं, परत काही ठिकाणी कोटेशन पाठवायचे असतात, बरोबर, ते सबमिट करून ते सगळं मी बघते. तुम्हाला भीती नाही वाटली? नाही, पहिल्यांदा भीती वाटली. ज्यावेळी MCDचं ट्रेनिंग आम्ही केलं नव्हतं थोडी भीती वाटत होती, कारण माणसांच्या समोर उभं राहून बोलायचं, त्याची मशीनची माहिती थोडंसं होतं. पण ते MCDचं मी ट्रेनिंग 1.5 महिन्यात जे केलं त्याच्यामध्ये टोटली भीती निघून गेली. अच्छा, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं प्रशिक्षण मिळालं की कशा प्रकारे हँडल कसं करायचं. अच्छा,
आणि आता जी मशीन्स आहेत म्हणजे प्लास्टिक पिशव्या पॅकिंग करायची जी मशीन्स तुमच्याकडे आहेत त्याची साईज काय काय असतात? त्याच्यामध्ये बरेच आहेत. 8 इंच येतं, 12 इंच येतं, 16 इंच येतं, 20 इंच येतं, बरेच आहे. त्याच्यामध्ये व्हॅक्युम श्रिंक वगैरे असे मॉडेल्स आहेत बरेच. अच्छा. परत त्याच्यामध्ये आमचं स्वतःच एक 4 मशीनचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. तुम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर करता? हे कंपनीचं ते हाताने प्रेस करायचं येतं, त्यामुळे ते प्रेस करून तुमच्या म्हणजे पेप्सीसाठी ज्यावेळी तुम्ही हाताने प्रत्येक वेळी प्रेस करता त्यावेळी हात दुखण्याची म्हणजे त्यावेळी दुखतो किंवा लिकेजचं प्रमाण असतं. बरोबर. त्याच्यासाठी आम्ही मोटरवर चालणारं खालीवर होणारं मशीन सेमी ऑटो तयार केले. तुम्ही स्वतः तयार केले. त्याच्यामध्ये फुल ऑटो एक मशीन आहे. बर. परत पॅकिंग साठी सेमी ऑटो मॉडेल आहे. स्टेपलर पॅकिंग म्हणून एक आता चालू आहे त्याच्यावरती. तर त्या स्टेपलरच्या पिना मारतात बेकरीमध्ये वगैरे, तर त्या पिना तुमच्या पदार्थात पडून एकाच खराब म्हणजे ते लागण्याची शक्यता असते. बरोबर. तर ते पिनाच्या ऐवजी तुमचं स्टेपलर पिन स्टेपलरच्या पिनाच्या जागा एवढी पॅकिंग होतं तेवढीच जागा. बरोबर. असं मशीन चालू आहे त्याच्यावरती रिसर्च झालेलं पण आहे तयार. अच्छा. मग हा रिसर्च तुम्ही स्वतः करता का कुणाकडून करून घेता? नाही, मी स्वतः करते. तुम्ही शिक्षण कुठे झालं? कुठल्या शाखेत झालं शिक्षण तुमचं? मी BA BEd आहे. BA BEd आहात आणि तरीही तुम्ही मशीनचा एवढा अभ्यास करताय. तुम्ही आवड म्हणून त्याच्यात लक्ष घातल्यामुळे तुम्हाला ते कळायला लागलं? हा, मला आवड पण त्याच्यामध्ये लक्ष पण घातलं, कारण कस्टमर ज्यावेळी लांबून येत होते त्यांना त्रास होत होता. बरोबर. त्यामुळे मी त्याच्यामध्ये लक्ष घातलं, पण त्याच्यामध्ये आवडच निर्माण झाली मला. बर. आता सुद्धा एखादा मशीनचा फॉल्ट नाही सापडला तर तो सापडेपर्यंत मला काही सुचत नाही. बर बर बर. रंजनताई, तुमचा हा प्रवास खूपच अगदी रोमांचक आणि आम्हाला असा ऐकताना खूप छान वाटतंय. पुढे अजून तुमच्या प्रवासातले अनेक टप्पे जाणून घेण्याच्या आधी तुमचं एखादं आवडतं गाणं आम्हाला सांगा, आपण मैत्रिणींबरोबर ते ऐकायचंय. चांद सी महबूबा हो मेरी. वा, हे गाणं आपण मैत्रिणींसोबत ऐकूया. चांद सी महबूबा हो मेरी, कब ऐसा मैंने सोचा था. तुम बिल्कुल वैसी हो जैसा मैंने सोचा था. चांद सी महबूबा हो मेरी, कब ऐसा मैंने सोचा था. हाँ, तुम बिल्कुल वैसी हो जैसा मैंने सोचा था. ना शिकवे हैं ना वादे हैं, ना कसमें हैं ना रस्में हैं, ना शिकवे हैं ना वादे हैं. एक सूरत भोली भाली है, दोनों ना सीधे सादे हैं, दोनों ना सीधे सादे हैं. ऐसा ही रूप ख्यालों में था, ऐसा मैंने सोचा था. हाँ, तुम बिल्कुल ऐसी हो जैसा मैंने सोचा था. खुशियाँ ही ना बांटे, मेरे गम भी सहना चाहे. मेरी खुशियाँ ही ना बांटे, मेरे गम भी सहना चाहे.
देखे ना ख्वाब वो महलों के, मेरे दिल में रहना चाहे, मेरे दिल में रहना चाहे। इस दुनिया में कौन था ऐसा जैसा मैंने सोचा था, हाँ तुम बिल्कुल ऐसी हो जैसा मैंने सोचा था। चांद सी महबूबा हो मेरी कब, ऐसा मैंने सोचा था, हाँ तुम बिल्कुल वैसी हो जैसा मैंने सोचा था, हाँ तुम बिल्कुल वैसी हो जैसा मैंने सोचा था। मैत्रिणींनो, आपण रंजन कुमारी सुतार यांच्याशी गप्पा मारतोय. त्यांचं स्वतःचं प्लास्टिक पिशव्या पॅकिंग करायचं जे मशीन असतं त्याची एजन्सी त्यांच्याकडे आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काही स्वतः मॅन्युफॅक्चर केलेली मशीन सुद्धा आहेत. तर रंजनताई, आम्हाला असं सांगा की ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला काही त्रास झाला का, किंवा एक स्त्री म्हणून या क्षेत्रात काम करताना तुम्हाला काही विरोध जाणवला का, किंवा अरे तू बाई आहेस आणि तू का करतेस असं कोणी म्हटलं का, किंवा या टप्प्यात काही असे प्रसंग आले का की तुम्ही खचून गेलात किंवा हे करायला नको असं वाटलं? नाही, असं विचार केला तर फक्त सुरुवातीला पैशाचा वगैरे हा प्रॉब्लेम होता. तो म्हणजे बँकेनं सहाय्य केलं, परत जागेचा प्रॉब्लेम एवढं संस्थेनं सहाय्य केल्यामुळे तो संपला. पण मला असा विरोध असा जाणवला नाही की मी स्त्री आहे आणि हे काम करते म्हणून असा विरोध मला तरी जाणवला नाहीये. अच्छा, सासरकडूनही तुम्हाला? सासरकडूनही नाही, माहेरकडूनही नाही. अच्छा, उलट त्यांनी पाठिंबाच दिला. अच्छा. आणि ह्याच्यामध्ये असं आहे की तुम्हाला ज्यावेळी करायची इच्छा असते तुम्ही पुढे होऊन ते करायला पाहिजे. बरोबर. तुम्ही पुढे होऊन करायला गेलात तर आपोआप मदत करणाऱ्यांचे हात वाढतात. बरोबर आहे. तुम्हाला मदत आपोआप मिळते ती. फक्त करायची इच्छा पाहिजे, त्यात एकदा पाय टाकायला पाहिजे. पाय टाकला की हे होतच. बरोबर. आणि संकट असली तरी त्याचे पर्याय आपल्याला उपलब्ध असतात. पैशाची अडचण होती तर अनेक पर्याय आपल्याकडे असतात. बँकांकडून पण कर्ज मिळू शकतं. तर ते तुम्ही आणि आता तरी ते सोपं आहे. पूर्वी अवघड होतं ते. पूर्वी आम्हाला तारण दिल्याशिवाय कर्ज मिळत नव्हतं. बरोबर. पण आता तारण नाही, कारण लागतं. तुम्ही फक्त कारण दाखवलात की बँक कर्ज देऊ शकते. आणि आता तरी महिला सबलीकरण वगैरे बचत गटाच्या माध्यमातून बरचसं सहकार्य मिळतंय. बरोबर. आणखीन काही असा एखादा प्रसंग की तुम्हाला बिझनेस मध्ये काही प्रॉब्लेम आला, असं काही असेल तर एखादा प्रसंग सांगा की. हे ज्यावेळी मशीनची एजन्सी घेतली त्याचा मेंटेनन्सचाच प्रॉब्लेम जास्त होता. तो मी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून केल्यामुळं, म्हणजे मीच स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घातलं की मी करू शकते हे. तुम्ही स्वतः ठरवलं की हा प्रॉब्लेम संपेपर्यंत आपण ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा. अच्छा. आणि मशीन जेव्हा तुम्ही देता, डिलिव्हरी देता, किंवा मग त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आला किंवा कस्टमर कडून काही प्रश्न आला, असं कधी झालंय का तुमच्या बाबतीत? नाही, बऱ्याच वेळा होतात ते प्रॉब्लेम. मशीन जरी आम्ही चेक करून दिलं असेल तरी पण एकाच मशीन आहे, शेवटी ते प्रॉब्लेम येऊ शकतात. पण तो 1 year वॉरंटी राहते मशीनला. त्या वॉरंटी पिरियड मध्ये तो सॉल्व्ह होऊ शकतो. वॉरंटी मध्ये कस्टमरनी पे करायची काय हेच नाहीये. कंपनी पे करते आणि हे होतं ते. बरोबर. चेंज करून द्यावं जरी लागलं त्यावेळी मशीन तर आम्ही चेंज करून देतो. अच्छा. पण हे दोन्ही एक कौशल्य आहे ना की तुम्हाला कंपनीशी पण तेवढं छान रिलेशन ठेवावं लागतं किंवा त्यांच्या नवीन स्कीम तुम्हाला जाणून घ्याव्या लागतात आणि त्या तुम्हाला कस्टमरांपर्यंत पोहोचवाव्या लागतात. पण मग हे कस्टमर स्वतःहून येतात का तुम्हाला जाहिरात करावी लागते? नाही, पूर्वी मार्केटिंग करावं लागत होतं. त्यावेळी आमच्याकडे मार्केटिंगची टीम होती. शिवाय मिस्टरांनी सर्व्हिस सोडली मध्ये, कारण हा आमचा व्याप वाढल्यामुळं सर्व्हिस सोडली. आता ते मुंबई ऑफिस बघतात. त्यामुळं हे होतं. पण आता असं नाही. आता आमचे जे कस्टमर आहेत ते कस्टमरच सांगतात कस्टमरला की तुम्ही ते मशीन घ्या, सेवानाचं मशीन घ्या, तुम्हाला सर्व्हिसचा काय प्रॉब्लेम येणार नाही. आणि आता ग्राहकांना कसं सर्व्हिस पाहिजे असते. अक्षरशः काही लोक सांगतात तुम्ही घेणार असाल तर तेच मशीन घ्या, कारण त्यांची सर्व्हिस चांगली आहे. आणि मग हा माल तुमच्याकडे येतो, मग ते पुन्हा तुम्हाला गोडाऊनची वगैरे आवश्यकता असते, शॉपची आवश्यकता असते? हो, गोडाऊनची आवश्यकता असते, शॉपची आता आहे. गोकुळश्रीगाव MIDC मध्ये मोठा प्लॉट आहे, बिल्डिंग बांधलेली आहे. बरोबर. म्हणजे या सगळ्या व्यवसायामध्ये तुम्ही आता एक स्टेबल झालेला झालं. बरोबर. आता मुलंही मोठी झालेत, मुलंही मदत करतात. अच्छा. मी त्याच प्रश्नाकडे वळणार होते की मग ती मुलं छोटी असताना तुम्हाला त्यांचा काही प्रश्न आला का, की नाही म्हणलं तरी हे थोडंसं काम आहे? कारण कधी कोण कस्टमर येईल, कुठून येईल सांगता येत नाही, किंवा एकदा मशीन खोललं की ते किती वेळात होईल सांगता येत नाही. त्याला काही लिमिट नाहीये की 5 मिनिटात होईल, 10 मिनिटात होईल.
तो प्रॉब्लेम पूर्ण कळेपर्यंत आपल्याला तिथे थांबलं पाहिजे. थांबायला मग अशा वेळी मुलांनी कसं काय ऍडजस्ट करून घेतलं तुम्हाला? मुलाने ऍडजस्ट करून घेतलं. कधी मुलांनी हट्टही केला नाही बर की असं हे पण नाही. ते सकाळी 10ला शाळेला गेले की 6 वाजेपर्यंत शाळेत असायचे. 6 वाजता घरी आले की त्यांना चहा नाश्ता दिला की ते मी वरती म्हणजे वरतीच राहिलाय. आम्ही फॅक्टरी खाली वरती जाईपर्यंत एक बसत होते अभ्यास वगैरे करत. अच्छा. आम्हाला कधी म्हणजे मला पण आणि मिस्टरांना त्यांना अभ्यास करा असं सांगायला कधी लागलं नाही. बरोबर. किती मुलं आहेत तुम्हाला? 2 मुलगे आहेत. अच्छा. आता केवढे आहेत ते? आता एक एमटेक झाला मेकॅट्रॉनिक्स मध्ये आणि एक बीई झाला, MBA करतोय. बापरे, म्हणजे त्यांनाही तुम्ही चांगलं शिक्षण दिलेलं आहे. बीए मेकॅनिक झाला. बर. आणि आता तुम्ही म्हणलात की तुम्ही महिलांसाठी सुद्धा तो विचार केला होता पेप्सी तयार करताना की त्यांनाही रोजगार मिळावा. महिलांचा कितपत प्रतिसाद तुम्हाला मिळाला? महिलांचाही छान प्रतिसाद आहे, कारण आता महिला पुढे येत आहेत करण्यासाठी स्वतःहून. कारण दुपारी वेळ असतो, बऱ्याच महिला येतात की मी पेप्सी करणार आहे. आणि आमचं एक पुस्तक आहे त्याच्यामध्ये टोटली माहिती दिली. मी सांगते त्यांना तुम्ही पुस्तक वाचा पूर्ण आणि त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आले तर परत मला फोन करा. मी कायम फोनवरती असते, कमीत कमी 4-5 तास तरी असते, कधीही सांगा. अच्छा. मी तुम्हाला त्याची माहिती देते. वा, तुम्ही स्वतः तर पुढे आलेलाच आहात पण तुम्ही मैत्रिणींना सुद्धा पुढे येण्याची एक संधी देताय. आणि आपल्यात कोल्हापूरमध्ये 300-350 जण करतात, त्याच्यामध्ये कमीत कमी 150 ते 200 महिला पेप्सी करणारे. बर. मग ते प्रत्येक जण तुमच्याकडून येऊन मशीन घेऊन जातात किंवा मग त्यांचं ते विकत घेतात मशीन? त्यांचं ते विकत घेऊन, कारण कोकणात वगैरे आहे ना, ते कोकणातले डीलर आहेत त्यांच्याकडून घेतात. कोल्हापूर मधले ज्यांना माहिती पाहिजे पेप्सी ते येतात स्वतः. बर. पेप्सीची माहिती घेतात, मशीन घेतात, मशीनची माहिती घेतात. अच्छा. आणखी आपल्या इतर मैत्रिणींना तुम्हाला काय सांगावं असं वाटेल? तुम्ही एवढं सगळं केलेलं आहेतच, तुम्ही मैत्रिणींना सुद्धा प्रोत्साहन देताय की त्यांनी घर बसल्या उद्योग सुरू करावा. आपल्या इतर मैत्रिणी जे आता आपल्याला रेडिओवरती ऐकतात त्यांना तुम्हाला काय सांगावं असं वाटेल? त्यांना मी एकच सांगेन की आपलं सकाळचं जेवण झाल्यानंतर जो दुपारी फावला वेळ असते त्याच्यामध्ये कुठलाही छोटा मोठा उद्योग, काही जणांच्या हाताला टेस्ट असते की लोणची छान करतात, काही पापड करतात, तर तो उद्योग पण पुढे आणला तर उलट त्यांच्यामध्ये त्यांचा इंटरेस्ट पण असतो. इंटरेस्ट देऊन म्हणजे त्याच्यामध्ये हे घालून हे केल्याशिवाय ते चांगलं होत नाही. त्यांच्या हाताला चव असते त्याच्यावरती. त्यांनी तो जरी उद्योग पुढे हे केला तरी तो पण पुढे आता छोटा असेल तरी पुढे ते भरपूर मोठं होण्याची शक्यता असते. फक्त पुढे जाऊन करायची आपण हे असते, स्वतःत काय आहे ते गुण ओळखून पुढे जाण्याची आपली इच्छा पाहिजे. आणि तुम्ही जर पुढे गेलात तर तुम्हाला मदत करणारे हात अनेक असतात. बरेच जण मदत करतात, फक्त ते आपल्याला भीती वाटते की नाही हे कसं मी करू शकेन, पण मदत होते आणि त्या प्रश्नावर उत्तर पण आपोआप सापडत. बरोबर. म्हणजे मला जमेल की नाही या विचारानेच आपण पुढचं पाऊल टाकत नाही. तर ते पाऊल टाकलं की दुसरी पावलं 2 पावलानं पुढे येत असतात मदत करण्यासाठी. बरोबर आहे. आम्हाला लक्षात आलेलंच आहे की आपण इच्छा असेल आणि पुढे पाऊल टाकलं की नक्कीच आपल्याला मदत मिळते. रंजनताई, तुम्हाला एवढा छान उद्योग तुम्ही केलेला आहे, तुम्हाला पुरस्कार कोणते कोणते लाभलेत? पुरस्कार असे नाही, पण कंपनीचे आमचे हे असतात, त्याच्यामध्ये इंडियाचा बेस्ट डीलर, फर्स्ट बेस्ट डीलर म्हणून अवॉर्ड मिळाले. बर. असे प्रत्येक वर्षी मिळालेले आहेत अवॉर्ड. अच्छा. आणि दरवर्षी तुमचं काही असतं का, म्हणजे प्रत्येक विभागातनं किती सेल झाला किंवा काय झाला असं काही हे केलेलं? हो, ते टार्गेट दिलेलं असतं कंपनीनं. बर. तर टार्गेट दिल्यानंतर त्यांनी फॉरेन टूर वगैरे अरेंज केले. जवळजवळ 6 ते 7 वेळा फॉरेन टूर झाले. माझी 2 वेळा झाली. बरोबर. रंजनताई, एवढा तुम्ही या महत्वाच्या टप्प्यावर आलेला आहात, आज तुमचं स्वतःचं गोडाऊन आहे, स्वतःचं ऑफिस आहे, पण याच्या पुढच्या तुमच्या काय योजना आहेत? याच्या पुढच्या योजना आहेत ते फर्म प्रायव्हेट लिमिटेड करायची मुलं नाही. बर. तुमच्या व्यवसायामध्ये त्यांनाही सामावून घ्यायचं. प्रायव्हेट लिमिटेड केल्यामुळं बाकीचं पण त्याच्यामध्ये आता कसं हे प्रोप्रायटरशिप असल्यामुळे त्याच्यामध्ये एक हे राहतं, म्हणजे कंट्रोल करू शकत नाही. प्रायव्हेट लिमिटेड केल्यामुळे थोडंसं हातामध्ये राहतं तुमच्या ते. अच्छा. तर हे तुमची पुढची योजना आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही काही प्रयत्न करताय का? चालू आहे. रंजनताई, तुम्ही आज इथे आलात आणि आमच्या मैत्रिणींना इतकी छान माहिती दिलीत त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.